नमस्कार मित्रांनो, ह्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या पुस्तकातलं पान नंबर जे 63 आहे त्या पानावरचं टॉपिक नंबर 2 जो आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न त्या प्रकरणाचा थोडक्यात परिचय देतोय। तर प्रकरणाचं नावच आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे नफा न मिळवणे, नफा न मिळवण्यासाठी ज्या संस्था स्थापन झालेल्या असतात त्यांना म्हणायचे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स। त्यालाच दुसऱ्या शब्दात म्हटलं जातं नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे अव्यापारी संस्था। अशा संस्था की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापार केला जात नाही, मालाची खरेदी विक्री केली जात नाही, तर समाजातील जनतेला विविध प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात। अशा ज्या संस्था असतात त्यांना म्हणायचे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। त्यांचा ऑब्जेक्ट बघा दिलेला आहे। ऑब्जेक्ट म्हणजे उद्दिष्ट। अशा संस्था स्थापन होण्यामागचं उद्दिष्ट जे आहे टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर्स अँड टू द पब्लिक इन द सोसायटी। अशा संस्थांचे जे मेंबर्स असतात त्या मेंबर्सना काही प्रमाणात सेवा पुरवली जाते आणि शिवाय समाजातील जनतेला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी या संस्थांची स्थापना झालेली असते। त्यांची उदाहरणे इकडे काही दिली आहेत बघा। सोशल क्लब्स आहेत, स्पोर्ट्स क्लब, क्रिकेट क्लब, हेल्थ क्लब, स्कूल्स अँड कॉलेजेस, हॉस्पिटल, हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल, पब्लिक हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल, लायब्ररीज बघा पब्लिक आणि प्रायव्हेट, सिनेमा थिएटर्स, बँक्स, इन्शुरन्स कंपनी, क्लिनिक ऑफ एनी डॉक्टर आणि युनिव्हर्सिटी एटसेट्रा। आता ही संस्थांची जी नावं आपण बोललो या संस्था अशा आहेत की जिथे कोणत्याही प्रकारच्या मालाची खरेदी विक्री नाही केली जात, तर कोणती ना कोणती तरी सुविधा समाजातील जनतेला पुरवली जाते। म्हणून ह्या ज्या संस्था आहेत त्यांना म्हणायचं आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। तर ह्या संस्थांचे फायनल अकाउंट सोडवण्याकरता एक तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेला असतो आणि त्याच्या खाली काही ॲडजस्टमेंट दिलेले असतात। तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हा रिअल अकाउंट आहे। त्याची रिसिप्ट साइड म्हणजे डेबिट साइड आहे आणि पेमेंट साइड म्हणजे क्रेडिट साइड आहे। रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला रिसिप्ट म्हणजे संस्थेमध्ये जमा झालेल्या अमाउंट लिहिल्या जातात। त्याच्यामध्ये स्टार्टिंगला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंग बॅलन्स म्हणजे संस्थेकडे वर्षाच्या सुरुवातीला असलेली रोख रक्कम नोंदवली जाते आणि वर्षभरामध्ये संस्थेला ज्या व्यवहारांमार्फत जे उत्पन्न मिळालेले आहे ते इन्कम लिहिले जातात आणि शिवाय लायबिलिटी लिहिल्या जातात। आणि या अकाउंटची जी पेमेंट साइड आहे ती क्रेडिट साइड आहे। पेमेंट साइडला त्या संस्थांनी वर्षभरामध्ये केलेले खर्च आणि समजा त्या आर्थिक वर्षामध्ये एखादी मालमत्ता खरेदी केलेली असेल तर त्या ॲसेटची खरेदी नोंदवली जाते आणि सर्वात शेवटी या अकाउंटचं बॅलन्सिंग केलेलं असतं बाय बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स। प्रॉब्लेम सोडवण्यासाठी रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेला असतो आणि त्याखाली ॲडजस्टमेंट दिलेले असतात आणि त्यावरून उत्तरासाठी म्हणजे सोल्युशन मध्ये आपल्याला जो अकाउंट बनवायचा आहे त्याचं नाव आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। हा नॉमिनल अकाउंट आहे। ज्याप्रमाणे आपण ट्रेडिंग कन्सर्नचं म्हणजे व्यापारी संस्थांचं फायनल अकाउंट बनवण्याकरता ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो, तशाच पद्धतीचा हा जो अकाउंट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, हा जो अकाउंट आहे तो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्या आहेत त्या बनवतात। आता नावाच्या बरोबर विरुद्ध साइड्स आहेत बघा। इथे डेबिट साइडला एक्सपेंडिचर आणि क्रेडिट साइडला इन्कम्स। इथे बघा चालू वर्षात केलेले प्रत्यक्ष खर्च म्हणजे त्या आर्थिक वर्षामध्ये जे काही खर्च झालेले आहेत किंवा संस्थेमध्ये काही व्यवहारातून जो काही लॉस झालेला आहे ते व्यवहार सगळे इकडे मांडले जातात डेबिट साइडला आणि क्रेडिट साइडला चालू वर्षातील उत्पन्न किंवा कमाई म्हणजे इन्कम्स, गेन्स अँड प्रॉफिट हे क्रेडिट साइडला नोंदवले जातात। नावाच्या बरोबर विरुद्ध साइड आहेत। एक्सपेंडिचर म्हणजे खर्च डेबिटला आणि इन्कम म्हणजे उत्पन्न किंवा कमाई क्रेडिटला। आता या अकाउंटचं बॅलन्सिंग करत असताना जर समजा क्रेडिट साइडची टोटल जास्त आली तर डेबिट साइडला फरक येईल, त्याला प्रॉफिट न म्हणता इथे म्हटलं जातं सरप्लस। क्रेडिट साइडची टोटल जास्त असताना सरप्लस। आता नेट प्रॉफिट इथे नाही बोलून चालणार आपल्याला। आणि जर समजा डेबिट साइडची टोटल जास्त आली आणि क्रेडिटला फरक आला तर त्याला लॉस बोललं जात नाही तर डेफिसिट बोललं जातं। डेफिसिट म्हणजे तोटा।
एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज कॉल्ड सरप्लस. एक्सेस ऑफ इन्कम म्हणजे उत्पन्न जादा असणं कशापेक्षा, खर्चापेक्षा, तेव्हा होईल तुमचा सरप्लस. आणि हा जो सरप्लस आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंडामध्ये मिळवावा. आपण ट्रेडिंग कन्सर्न मध्ये फायनल अकाउंट जे बनवलं पार्टनरशिपचं त्याच्यामध्ये आपण नुसतं कॅपिटल लिहित होतो. इथे आपल्याला कॅपिटल फंड हा शब्द वापरायचा आहे. अर्थ तोच आहे. कॅपिटल फंड म्हणजे पण या संस्थांचं भांडवलच. आणि जर समजा डेफिसिट आलं तर एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जादा असणं त्याला म्हणतो आपण डेफिसिट. मग तोटा झाल्यावर आपण कॅपिटल मधून मायनस करायचो. तसं इथे पण डेफिसिट झाला असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मधून डेफिसिट वजा केलं जातं. एकदम महत्त्वाचा मुद्दा इकडे लिहून ठेवलाय. एखाद्या उत्पन्नाचे पूर्ण किंवा काही प्रमाणात भांडवलीकरणाला कॅपिटलायझेशन म्हणतात करण्याविषयी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले असेल तर त्या उत्पन्नातील तेवढी रक्कम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मध्ये मिळवावी. म्हणजे ते उत्पन्न आपल्याला नेहमीचा खर्च करण्याकरता वापरून नाही चालणार तर ते भांडवलामध्ये वेगळं ऍड करून दाखवलं जातं. हे झाले दोन अकाउंटची माहिती याच्यामध्ये करून दिली आहे तुम्हाला. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आणि इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट. प्रॉब्लेम सोडवण्यासाठी दिला असेल रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आणि त्याच्या खाली दिल्या असतील ऍडजस्टमेंट. आणि प्रॉब्लेम सोडवण्याकरता आपल्याला बनवायचा आहे तो इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि त्याच्या खाली चालू वर्षाची बॅलन्स शीट. ह्या पुढच्या एपिसोडमध्ये ह्या ज्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत त्याचा मुख्य उत्पन्नाचा जो स्रोत आहे त्याला म्हणायचं आहे सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. त्या सबस्क्रिप्शनच्या ऍडजस्टमेंट विषयी आपण पुढच्या एपिसोडला जास्त स्पष्टीकरण करून देऊ.